न्यूट्रिएंट्स आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण बरेचसे न्यूट्रिएंट्सचा स्टडी केला, बायोमॉलिक्यूलचा स्टडी केला आहे की जेणेकरून आपल्याला एनर्जी कशातून मिळते. मग कोणते असे न्यूट्रिएंट्स आपल्या डाएटमध्ये आहेत की याच्यापासून एनर्जी प्रोडक्शन केली जाते. रेस्पिरेशन म्हणजेच फक्त इन्हेलेशन आणि एक्सहेलेशन नाही, तर हे जे आपण जे काही ॲसिम्युलेटेड फूड आहे त्या ॲसिम्युलेटेड फूडपासून एनर्जी रिलीज केली जाते त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. मग ते जे ॲसिम्युलेटेड फूड आहे ते म्हणजे कोणतं असतं किंवा कोणत्या अशा फूडमधून किंवा कोणत्या न्यूट्रिएंट्समधून आपल्याला एनर्जी जास्त मिळत असते, तर याचा आन्सर आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट. So answer is here. Nutrients used for energy productions are carbohydrate, proteins and fat. Now next, second question. Which is the most preferred nutrient among carbohydrate, protein and fat for energy production and why? आता आपण सांगितलं की कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स हे तिन्ही घटक आहे, तिन्ही न्यूट्रिएंट असे आहेत की ज्यातून एनर्जी प्रोडक्शन होतं आहे. पण सेकंड क्वेश्चन असा विचारला की प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांच्यामध्ये जास्त असं कोणतं असं न्यूट्रिएंट आहे की ज्याच्यातून जास्त एनर्जी मिळते. ओके, आणि का असं म्हटलं गेलं आहे, तर याचा असा आन्सर आहे की कार्बोहायड्रेट्स. प्रोटीन, फॅटपेक्षा कार्बोहायड्रेटमध्ये आपण ते जे न्यूट्रिएंट आहे ते एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरत असतो, कारण ते काय करतं रे, दे क्विकली प्रोव्हाइड एनर्जी आणि इट्स इझिली अवेलेबल टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आर मोस्ट प्रेफर्ड न्यूट्रिएंट्स फॉर एनर्जी प्रोडक्शन बिकॉज दे क्विकली प्रोव्हाइड एनर्जी. थर्ड क्वेश्चन इज वाय डू ऑर्गॅनिझम टेक अप ऑक्सिजन अँड रिलीज कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला माहिती आहे रेस्पिरेशनमध्ये तुम्ही शिकताय सगळे ऑर्गॅनिझम आहे ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड का रिलीज करत असतात. तर तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन आपण म्हणतो की जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही मगाशी मी सांगितलं की एरोबिक रेस्पिरेशन आहे, त्या एरोबिक रेस्पिरेशनमध्ये हे जे ऑक्सिजन आहे किंवा हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो रे, हे जे न्यूट्रिएंट्स आहेत कार्बोहायड्रेट, फॅट किंवा प्रोटीन असतील तर या ऑर्गॅनिक सबस्टन्सचा तो काय करतो, ब्रेकडाऊन करतो आणि एनर्जी रिलीज करण्याचं काम करतो. म्हणजे ऑक्सिजन आपण काय घेतो, तर ऑक्सिजन घेत असतो म्हणजेच आपण जे काही ऑर्गॅनिक सबस्ट्रेट खात असतो त्याच्यापासून आपल्याला त्याचं ब्रेकडाऊन होऊन एनर्जी रिलीज होत असते आणि ते कोण काम करतं, ऑक्सिजन करत असतो. ही प्रोसेस होत असताना CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तो बाहेर पडतो आणि आपण एक्सलेशनसारखे काय करतो, बॉडीच्या बाहेर टाकतो. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन आपण घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करत असतो. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज एरोबिक अँड एनॉर्बिक रेस्पिरेशन. एरोबिक आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तर एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असं रेस्पिरेशन की ज्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, फ्री ऑर मॉलिक्युलर ऑक्सिजन यूज करतो. साध्या भाषेमध्ये असं रेस्पिरेशन की ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन होत असताना कशाची गरज लागते, ऑक्सिजनची गरज लागत असेल तर ते रेस्पिरेशन एरोबिक रेस्पिरेशन. आणि जर ऑक्सिजन नसेल लागत तर त्याला आपण एनॉर्बिक रेस्पिरेशन असं म्हणतो. म्हणजे एरोबिक म्हणजेच काय, टेक प्लेस युजिंग फ्री ऑर मॉलिक्युलर ऑक्सिजन. एनॉर्बिक मीन्स टेक प्लेस विदाउट फ्री ऑर मॉलिक्युलर ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन फ्री स्टेटमध्ये किंवा मॉलिक्युलर स्टेटमध्ये जर लागत असेल तर ते रेस्पिरेशन एरोबिक रेस्पिरेशन. आणि विदाउट फ्री ऑर मॉलिक्युलर ऑक्सिजन जे रेस्पिरेशन घडतं त्याला एनॉर्बिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. ओके, देन विच स्टेप्स आर इन्व्हॉल्व इन एरोबिक रेस्पिरेशन. मागच्या क्लासमध्ये तुम्ही एरोबिक रेस्पिरेशनच्या स्टेप्स शिकलेला आहात. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट वन असते ती ग्लायकोलिसिस असते. ओके, सेकंड वन ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट, देन क्रेब्स सायकल अँड लास्ट वन टर्मिनल ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीमसुद्धा आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, ह्या 4 स्टेप आपल्याला ह्या लेसनमध्ये शिकायचे आहेत. ग्लायकोलिसिस, ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट, क्रेब्स सायकल आणि टर्मिनल ऑक्सिडेशन ह्या स्टेप्स आहेत कशामधल्या, एरोबिक रेस्पिरेशनमधल्या. ठीक आहे, आता ऑलवेज रिमेंबरमध्ये काय सांगितलं आहे बघा, मेंटेनन्स ऑफ अ लाईफ रिक्वायर कंटिन्युअस सप्लाय ऑफ एनर्जी. आपलं जीवन जर व्यवस्थित चालवायचं असेल किंवा आपलं जीवन जर पुढं कंटिन्यू करायचं असेल तर सतत आपल्याला कशाची गरज लागते रे, एनर्जीची गरज लागते. ओके, सो एनर्जी, सप्लाय ऑफ एनर्जी इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर मेंटेनन्स ऑफ
लाईफ. सेकंड असं सांगितलं की रेस्पिरेशन फुलफिल द कंटिन्युअस नीड ऑफ एनर्जी. आणि ही एनर्जी आपल्याला जी सतत लागत असते ती एनर्जी फुलफिल कोण करत असतं? रेस्पिरेशन करत असतं. बघा, रेस्पिरेशन ही अशी प्रोसेस आहे की जी आपल्याला कंटिन्युअस नीड जी आहे एनर्जीची ती फुलफिल किंवा सप्लाय करण्याचं काम रेस्पिरेशनमुळे होत असतं. पहिला आपण असं सांगितलं की आपल्याला जीवन जगायचं असेल तर कंटिन्युअस एनर्जीची गरज लागते आणि ही कंटिन्युअस एनर्जीची जी गरज आहे ती गरज आपल्याला रेस्पिरेशनमुळे फुलफिल होते. ओके, आता आपण लेसन स्टार्ट करतोय. पहिला पॉईंट तुमच्या पुस्तकात आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ ATP. सगळ्यांना माहिती आहे लॉंग फॉर्म ऑफ ATP ॲडोनोसिन ट्राय फॉस्फेट. मग ही ATP एनर्जी आहे ती एनर्जी कशा पद्धतीने फॉर्मेशन होते? ओके, आता एक डेफिनेशन आहे बघा, फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन म्हणजेच काय? फॉर्मेशन ऑफ ATP इज कॉल्ड ॲज ए फॉस्फोरिलेशन. अशी प्रोसेस की ज्यामध्ये ATP फॉर्म होते त्या प्रोसेसला आपण फॉस्फोरिलेशन असं म्हणणार आहे. सोपी डेफिनेशन आहे. व्हॉट इज फॉस्फोरिलेशन? फॉर्मेशन ऑफ ATP इज कॉल्ड ॲज ए फॉस्फोरिलेशन. तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर खाली तुम्ही लिहिता की डेफिनेशन लिहित आहे. व्हॉट इज फॉस्फोरिलेशन? फॉर्मेशन ऑफ ATP. अशी प्रोसेस की ज्यामध्ये ATP फॉर्मेशन होतं आहे त्याला आपण फॉस्फोरिलेशन म्हणणार आहे. मग जेवढे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या एकाच पद्धतीमध्ये हे जे फॉस्फोरिलेशन आहे ते होत नाही आहे. त्याचे प्रकार आहेत. 3 प्रकार आपण बघणार आहे. एक आहे फोटोफॉस्फोरिलेशन, दुसरं आहे सबस्ट्रेट लेवल फोटोफॉस्फोरिलेशन आणि आणि तिसरं आहे ते ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. पहिलं आहे फोटोफॉस्फोरिलेशन. फोटोसिंथेसिस ज्यावेळेस तुम्ही शिकता लेसन त्यावेळेस ही डेफिनेशन तुम्हाला झालेली आहे. बघा, इन नेचर फॉस्फोरिलेशन ऑकर्स इन 3 डिफरंट वेज. पहिलं फोटोफॉस्फोरिलेशन, दुसरं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन आणि तिसरं आहे ते ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. फक्त लक्षात ठेवा, पहिला आहे तो फोटो, दुसरा आहे सबस्ट्रेट लेवल, तिसरा आहे ऑक्सिडेटिव्ह. आता तिन्हीमध्ये काय फरक आहे बघा. पहिला आहे तो फोटोफॉस्फोरिलेशन. फोटोसिंथेसिस, फोटोचा अर्थ काय होतो रे? सनलाईट. ठीक आहे, लाईट. मग ही जी सनलाईट आहे ही सनलाईट जी क्लोरोप्लास्टमध्ये सनलाईटचा वापर करून एनर्जी म्हणजे ATPचं फॉर्मेशन होतं आहे त्या प्रोसेसला आपण फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हणणार आहे. सिम्पल डेफिनेशन आहे. फॉर्मेशन ऑफ ATP इन द क्लोरोप्लास्ट. ही जी ATP तयार होती ती कुठं तयार होतीये? क्लोरोप्लास्टमध्ये होतीये इन प्रेझन्स ऑफ लाईट. कशाच्या सानिध्यात होते रे? लाईट असल्याशिवाय होणार नाही, सनलाईट असल्याशिवाय होणार नाहीये. म्हणून ह्या फॉस्फोरिलेशनला फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट इज फोटोफॉस्फोरिलेशन? फॉर्मेशन ऑफ ATP इन द क्लोरोप्लास्ट इन प्रेझन्स ऑफ लाईट. ओके, देन सेकंड सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. आता सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन एन्झाईम ज्यावेळेस आपण शिकलो होतो त्यावेळेस तुम्हाला मी सबस्ट्रेट सांगितलं होतं. ठीक आहे, आता सबस्ट्रेट लेवल म्हणजेच काय? इट इज ए डायरेक्ट फॉस्फोरिलेशन ऑफ ADP बाय ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप. ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम एनी सुटेबल सबस्ट्रेट. बघा तिथं काय म्हणलंय सबस्ट्रेट लेवलमध्ये काय म्हणलंय की इथं फॉस्फोरिलेशन ऑफ ADP बाय ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप. ADP मध्ये एक फॉस्फेट ग्रुप ॲड झाला. कोणत्याही एका सबस्ट्रेटमधून एक फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर झाला. कशाला अटॅच झाला? ADPला अटॅच झाला. ADP म्हणजे ॲडोनोसिन डायफॉस्फेट. ADPला जर एक फॉस्फेट ग्रुप अटॅच होऊन ATP फॉर्मेशन होत असेल तर त्या फॉस्फोरिलेशनला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. आपल्याला डेफिनेशनमध्येच कळते की फॉर्मेशन ऑफ ATP. ओके, फॉर्मेशन ऑफ ATP म्हणजे फॉस्फोरिलेशन. मग सनलाईट मार्फत होत आहे, सनलाईटच्या माध्यमातून होत आहे म्हणून ते फोटोफॉस्फोरिलेशन. सबस्ट्रेट लेवलमध्ये काय तर एक सुटेबल सबस्ट्रेट जो कुठला आपण सबस्ट्रेट यूज करणार आहे त्या सबस्ट्रेटमधून एक फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर होतोय. कशाला? ADPला जाऊन अटॅच होतोय आणि ATP तयार होतोय म्हणून त्याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. हे कुठं घडतं? इट ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ सेल्स अँड मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. कुठं घडतं हे? तर जे काही मायटोकॉन्ड्रिया आहेत किंवा मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आणि सेलच्या
सायटोप्लाझममध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन होत असतं. तिसरं आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. बघा, थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. आता ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन कशाला म्हणायचं? इट इज अ फॉस्फोरिलेशन ऑफ ADP at the cost of energy released during oxidation of substrate like NADH+, H+ and FADH2. आता हे जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन आहे ते फक्त लक्षात ठेवायचं, हे मायटोकॉन्ड्रियाचे जे इनर मेम्ब्रेन आहे, आतलं मेम्ब्रेन आहे, तिथंच फक्त होतं. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये जे फॉस्फोरिलेशन होतं ते ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन, आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये जे होतं ते सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. ज्यावेळेस तुम्ही मायटोकॉन्ड्रिया शिकलाय तर मला माहीत असेल, मॅट्रिक्स म्हणजे जो सायटोप्लाझम सारखं सबस्टन्स असतो त्याला मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. आणि तिथं जे फॉस्फोरिलेशन घडतंय ADPमध्ये एक फॉस्फेट ग्रुप अटॅच होऊन ATP तयार होतं, त्याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. ऑक्सिडेटिव्हमध्ये काय होते बघा, कुठं घडते लक्षात ठेवा, तर मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये होतं. इथं काय होतं की जे काही ADP आहे ते ADPचं फॉस्फोरिलेशन होतंय, पण हे होत असताना एनर्जी रिलीज होतीये. बघा, ॲट द कॉस्ट ऑफ एनर्जी रिलीज ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ सबस्ट्रेट. कोणते सबस्ट्रेट घेतले त्यांनी? NADH2 आणि FADH2. तुम्ही कोएन्झाईम बद्दल शिकलाय. मग आता हे NADH+, H+, याचा अर्थ NADH2 आणि FADH2 या सबस्ट्रेटचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यानंतर इथं काय रिलीज होते? एनर्जी रिलीज होते, आणि त्या फॉस्फोरिलेशनला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. ओके, when energy is required for any metabolic process, ATP is hydrolyzed. ATP hydrolysis releases the energy which is used for the metabolic activity. कोणतीही मेटाबॉलिक प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर त्याला कशाची गरज लागते रे? एनर्जीची गरज लागते. कोणत्याही मेटाबॉलिक प्रोसेससाठी कशाची गरज लागते? एनर्जीची गरज लागते. आणि मग एनर्जी गरज लागते म्हणजेच काय? इथे ATPचं हायड्रॉलिसिस होतं. ATP कशाने बनलेलं आहे? 3 फॉस्फेटनी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये एक बॉन्ड आहे. मग 3 फॉस्फेट म्हणजे ह्या ATPचं हायड्रॉलिसिस होतं. ATPचं हायड्रॉलिसिस झालं की त्यातून एनर्जी रिलीज होते. ATPचं रूपांतर ADPमध्ये होतं. ADPचं पुन्हा हायड्रॉलिसिस झालं तर AMPमध्ये येतं, म्हणजे ॲडेनोसिन मोनोफॉस्फेटमध्ये होतं. आणि जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी यूज केली जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा. व्हॉट इज फॉस्फोरिलेशन? फॉर्मेशन ऑफ ATP. देन नेचरमध्ये 3 वेगळ्या प्रकारे फॉस्फोरिलेशन होते: फोटोफॉस्फोरिलेशन, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. फोटोफॉस्फोरिलेशन फक्त क्लोरोप्लास्टमध्ये होतं. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन सेलच्या सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होतं. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन हे मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये होतं. ठीक आहे. देन रेस्पिरेशन. व्हॉट इज रेस्पिरेशन? बघा, डेफिनेशन कशी दिली रेस्पिरेशनची. रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस where in complex organic substrate is oxidized to simple component to generate biological energy. आता कॅटाबॉलिक्स तुम्हाला माहिती आहे, कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिकमधला डिफरन्स तुम्ही शिकलाय. रेस्पिरेशन ही कॅटाबॉलिक प्रोसेस आहे जिथं जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्ट्रेट आपण घेणार आहे ते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्ट्रेट ऑक्सिडाइज होतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? सिम्पल कंपोनंट्समध्ये होतं. आणि हे सिम्पल कंपोनंट्समध्ये होत असताना तिथं एनर्जी जनरेट होती, म्हणून त्या एनर्जीला बायोलॉजिकल एनर्जी असं म्हटलं जातं. डेफिनेशन थोडी वेगळी आहे. रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस वेअर इन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्ट्रेट. कसले सबस्ट्रेट आहेत? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्ट्रेट आहेत. ते ऑक्सिडाइज्ड होतात आणि काय तयार होतं आहे? सिम्पल कंपोनंट्स. कशासाठी? टू जनरेट बायोलॉजिकल एनर्जी. ठीक आहे. मग सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे सेलमध्ये जे रेस्पिरेशन होतं आहे ते 2 प्रकारचं होत असतं. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स इन 2 डिफरंट वेज: ॲनॉर्बिक अँड एरोबिक रेस्पिरेशन. लक्षात घ्या. मग अशा आपण डेफिनेशन थोड्याशा बघितल्यात. ॲनॉर्बिक आणि एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय?
सेलमध्ये जे रेस्पिरेशन होतं ते रेस्पिरेशन दोन पद्धतीने होत असतं. काही ऑर्गॅनिझममध्ये एनॉर्बिकमध्ये होतं आहे, काहींच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन आहे. आता इथे पहिल्यांदा आपण एनॉर्बिक रेस्पिरेशन शॉर्टमध्ये बघूया. आपल्याला डिटेल एरोबिक रेस्पिरेशन शिकायचं आहे. एनॉर्बिक रेस्पिरेशन म्हणजेच का? एनॉर्बिक रेस्पिरेशन इज द सेल्युलर रेस्पिरेशन दॅट डज नॉट इन्व्हॉल्व द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. एनॉर्बिक रेस्पिरेशन हे सेल्युलर रेस्पिरेशन आहे ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरचा किंवा ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही. ओके, इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. दुसरं, ह्या एनॉर्बिक रेस्पिरेशनला आपण फर्मेंटेशन सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए फर्मेंटेशन. फर्मेंटेशन कुणाला शब्द वापरला जातो? जिथं एनॉर्बिक रेस्पिरेशन होतं आहे त्याला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. इट इज कम्प्लिटेड थ्रू स्टेप्स. मग कोणकोणत्या स्टेप्स आहेत? मग असे आपण एरोबिक ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स पाहिले त्यावेळेस एरोबिक रेस्पिरेशनमध्ये स्टेप बघितल्या होत्या. एनॉर्बिक रेस्पिरेशनच्या काय स्टेप्स आहेत? ग्लायकोलिसिस आहेच. ग्लायकोलिसिस हे एरोबिकमध्ये पण आहे आणि एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये पण आहे. ग्लायकोलिसिस आणि दुसरं आहे इनकम्प्लीट कन्व्हर्जन ऑफ ग्लायकोलिटिक प्रोडक्ट इंटू लॅक्टिक ॲसिड ऑर इथॅनॉल. ठीक आहे, म्हणजे ग्लायकोलिसिस आणि दुसरं आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ इथॅनॉल ऑर लॅक्टिक ॲसिड. हे झालं एनॉर्बिक रेस्पिरेशनबद्दल. आता आपण एरोबिक रेस्पिरेशन किंवा एनॉर्बिक रेस्पिरेशन दोन्हीमध्ये जी कॉमन स्टेप आहे ग्लायकोलिसिस ती बघणार आहे. कारण ग्लायकोलिसिस ही एरोबिक रेस्पिरेशनमध्ये पण आहे आणि त्याचबरोबर एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये पण आहे. बघा, ग्लायकोलिसिस झाले थोडंसं तुम्हाला. ग्लायकोलिसिस म्हणजेच काय? तर ते डेफिनेशन बघूया आपण. ग्लायकोलिसिस इन्व्हॉल्व, इथे डेफिनेशन आहे बघा. ग्लायकोलिसिस इन्व्हॉल्व काय असतं याच्यामध्ये? काय इन्व्हॉल्व असतं? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल इंटू 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल, हेन्स नोन ॲज ए ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजे अशी प्रोसेस की ज्यामध्ये जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, जे काही आपण एक ग्लुकोज मॉलिक्यूल घेणार आहे त्या ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतो आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यापासून 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार होतात किंवा 2 पायरुवेट तयार होतात. पायरुविक ॲसिड किंवा पायरुवेट म्हटलं तरी चालतंय. एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यापासून 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार होत असतील तर त्या प्रोसेसला आपण ग्लायकोलिसिस असं म्हणणार आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये ही एक प्रोसेस नाही, याच्यामध्ये 10 स्टेप्स आहेत. ग्लायकोलिसिस कम्प्लीट म्हणजे ग्लुकोजचं पायरुविक ॲसिडमध्ये रूपांतर होत असताना 10 स्टेप्स आहेत. त्या स्टेप आपण इथे बघणार आहोत. सो बघा, पहिला, दिस इज अ कॉमन स्टेप इन एनॉर्बिक ॲज वेल ॲज एरोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिस ही अशी स्टेप आहे की जी एनॉर्बिकमध्ये पण आहे आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये सुद्धा आहे. कुठं घडते ही? इट ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ सेल. बघा, लक्षात घ्या, ग्लायकोलिसिस ही कशामध्ये घडते रे? सेलच्या सायटोप्लाझममध्ये घडते. आणि मग ही जी ग्लायकोलिसिस आहे ती ग्लायकोलिसिस एक कम्प्लीट कंटिन्युअस नाही, त्याचा 2 फेजेस आहेत, 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे किंवा पहिली फेज आहे ती म्हणजे प्री पॅराटरी फेज आणि दुसरी आहे ती पे ऑफ फेज. असं लक्षात घ्या. इकडं इथे बघा, प्री पॅराटरी फेज आहे आणि दुसरी आहे ती पे ऑफ फेज आहे. पहिल्यांदा प्री पॅराटरी फेज संपली की दुसरी स्टेप चालू होते, ती म्हणजे कोणती असते रे? पे ऑफ फेज असते. मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवणार आहे. पहिल्यांदा बघा, आपण इथं काय म्हटले? ओव्हरऑल प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस इज कम्प्लिटेड थ्रू 10 स्टेप. जी काही ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे ती ग्लायकोलिसिस प्रोसेस एकूण किती स्टेपमध्ये होते रे? 10 स्टेपमध्ये होते. मग पहिल्या जे काही स्टेप्स आहेत, पहिल्या 5 स्टेप त्याला आपण प्री पॅराटरी फेज असं म्हणतोय. ठीक आहे, आता आपण फक्त प्री पॅराटरी फेज बघतोय ह्या स्लाइडमध्ये. फर्स्ट 5 स्टेप कन्स्टिट्यूट द प्री पॅराटरी फेज through which glucose is phosphorylated twice at the cost of 2 ATP molecule and a molecule of fructose 1,6 biphosphate is formed. जर चार्टमध्ये आपण बघणार तुमच्या लक्षात येईल की प्री पॅराटरी फेज ही अशी फेज आहे की ज्यामध्ये एक ग्लुकोज आहे तो एक ग्लुकोज 2दा फॉस्फोरिलेशन त्याचं होत आहे. एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं 2दा फॉस्फोरिलेशन होत आहे. पहिल्यांदा ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं, नंतर
फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट तयार होते. म्हणजेच इथं दोनदा आपल्याला ATP मॉलिक्यूल यूज करावे लागतात. कॉस्ट ऑफ 2 ATP मॉलिक्यूल्स. इथं ग्लुकोजला म्हणजे पहिल्या प्रोसेसमधून एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडतो, ग्लुकोज 6 फॉस्फेट होतं, पुन्हा अजून एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडतो आणि फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट तयार होतं. म्हणजे इथं आपण दोनदा पहिल्यांदा प्रीपॅरेटरी फेजमध्ये 2 ATP मॉलिक्युल्स यूज करतोय, वापरतोय. This molecule is spilled to form a molecule of glyceraldehyde 3-phosphate and a molecule of dihydroxyacetone phosphate. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस 1,6 बायफॉस्फेट हे तयार होत आहे, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट हे तयार होत आहे, त्यावेळेस हे जे मॉलिक्यूल आहे हे मॉलिक्यूल स्पिल्ट होत आहे. कारण इथं प्रत्येक ठिकाणी कार्बन किती आहेत रे? 6 कार्बन आहेत आणि हा 1,6 बायफॉस्फेट स्पिल्ट होतोय आणि त्याच्यापासून 2 वेगवेगळे मॉलिक्यूल तयार होतात. एक आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट, बघा एक आहे तो ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट आणि दुसरा मॉलिक्यूल आहे तो डायहायड्रॉक्झी फॉस्फेट. लक्षात घ्या, एक आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट आणि दुसरा मॉलिक्यूल आहे डायहायड्रॉक्झी फॉस्फेट. आता हे दोन्ही मॉलिक्यूल जे आहेत ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी फॉस्फेट हे दोन्हीमध्ये सुद्धा 3 कार्बन आहेत. ट्रायोज आहे, 3 कार्बन म्हणले की आपण ट्रायोज, कारण ग्लुकोज हा कसा होता तर हेक्झोज आहे, 6 कार्बन होते. 6 कार्बन मधले 3 ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटला गेले, 3 डायहायड्रॉक्सी फॉस्फेटला आले. ठीक आहे. अँड आयसोमर्स ऑफ इच अदर, आणि हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत रे? आयसोमर्स आहेत. ठीक आहे. ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी फॉस्फेट हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत. Dihydroxyacetone phosphate is isomerized to second molecule of glyceraldehyde 3-phosphate. Thus 2 molecule of glyceraldehyde 3-phosphate are formed, and here first phase, that is preparatory phase of glycolysis end. आता काय होतंय बघा, चार्टमध्ये ब्लॅकबोर्डवर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. आता इथे लक्षात घ्या, फक्त ग्लुकोज जो आहे ही पहिली आपण जी प्रिपॅरेटरी फेज बघतो, ह्या पहिल्या प्रिपॅरेटरी फेजमध्ये जो ग्लुकोज आपण यूज करतोय तो 6 कार्बनचा आहे. कारण फॉर्म्युला माहिती आहे C6H12O6, म्हणजे कार्बन किती त्याच्यामध्ये? 6 कार्बन आहेत. मग इथं काय होतं, दोनदा फॉस्फोरिलेशन झाल्यामुळं ATP मॉलिक्यूल आपण दोनदा यूज करतोय, दोनदा प्रत्येक वेळेस जो काही फॉस्फेट ग्रुप बाहेर पडतोय त्याच्यापासून काय तयार झालं? फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट तयार होतं. आता हे फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट सुद्धा किती कार्बनचं आहे? 6 कार्बनचं आहे. हे 6 कार्बनचा जो मॉलिक्यूल आहे तो स्पिल्ट होतो, 2 भाग होतात त्याचे, बरोबर आहे. 6 म्हटल्यानंतर 3 कार्बनचा एक भाग आणि 3 कार्बनचा एक भाग, असे 2 भाग तयार, 2 मॉलिक्यूल तयार होणार आहेत. त्यातला एक मॉलिक्यूल आहे ज्याला ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट असं म्हटलं जातं आणि दुसरं आहे त्याला डायहायड्रॉक्सी फॉस्फेट असं म्हटलं जातं. दोन्हींमध्ये आता किती कार्बन आहेत? 3 कार्बन आहेत, म्हणून त्याला ट्रायोज असं म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत. दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत, त्यामुळं डायहायड्रॉक्सी फॉस्फेट आहे ह्याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं? ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटमध्येच होतं. त्यामुळं ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटचे किती मॉलिक्यूल झाले रे? आता 2 मॉलिक्यूल झाले. ऑलरेडी ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटचा एक होता, त्याचबरोबर डायहायड्रॉक्सी फॉस्फेट जे आहे त्याचंही रूपांतर कशामध्ये झालं? ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटमध्ये झालं, कारण ते एकमेकांचे काय आहेत? आयसोमर्स आहेत. म्हणजेच इथं ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटचे 2 मॉलिक्यूल तयार झाले आणि इथं आपली पहिली प्रीपॅरेटरी फेज ग्लायकोलिसिसची काय झाली? एंड झाली. म्हणजे प्रीपॅरेटरी फेजला एंडिंगला काय तयार होतंय? 2 मॉलिक्यूल कशाचे? ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेटचे. ठीक आहे. इथे तुम्हाला चार्टमध्ये लक्षात येईल बघा, प्रीपॅरेटरी फेज मी समजून सांगते. इथे पहिल्यांदा ग्लुकोज आहे, किती कार्बन आहेत रे? 6 कार्बन आहेत. ठीक आहे. 1 मॉलिक्यूल आहे, 6 कार्बन 1 मॉलिक्यूल. आता जे एन्झाईम आहे, जे आपण एन्झाईम आपण मागच्या लेक्चरला शिकलो एन्झाईम बद्दल, हे जे एन्झाईम आहे कोणतं? रेडमध्ये मी दाखवलं हेक्झोकायनेज. हे हेक्झोकायनेज एन्झाईम काय करतं तर इथं एक फॉस्फेट ग्रुप आहे, पुस्तकात दिले बघा, ATPचं रूपांतर ADP मध्ये झालंय, म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडला आणि तो ग्लुकोजच्या 6 नंबरच्या कार्बनला येऊन अटॅच झाला. म्हणजे काय तयार झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. बघा पहिली स्टेप मी तुम्हाला म्हटलं होतं की
ग्लायकोलिसिस ही प्रोसेस आहे ती 10 स्टेपमध्ये होते. त्यातली पहिली स्टेप आहे की ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतंय, ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतंय. कशामध्ये होतंय, ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होते. मग आता ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये झाल्यानंतर इथं पण कार्बन 6च आहेत. आता दुसरं एन्झाईम आहे फॉस्फोहेक्झोज आयसोमरेज. बघा दुसरं एन्झाईम कोणतं आहे, फॉस्फोहेक्झोज आयसोमरेज. हे काय करतं तर ग्लुकोज आयसोमरेज तुम्हाला माहिती आहे, आयसोमरेज इथं काय होतं तर काय तयार होतं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. म्हणजे ग्लुकोजच्या ऐवजी काय होतं आहे, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार झालं. ठीक आहे. पुन्हा इथं पण 6 कार्बन आहेत बघा. पुन्हा काय होतं तर फॉस्फोफ्रुक्टोकायनेज हे एन्झाईम आहे. हे काय करतं तर इथं सुद्धा ATPचं रूपांतर कशामध्ये होतं, ADP मध्ये होतं. म्हणजे एक ATPचं फॉस्फोरेट म्हणजे ATPमधून एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडला आणि तो फ्रुक्टोजला जाऊन अटॅच झाला. तो किती नंबरच्या कार्बनला झाला, 1 नंबरच्या. म्हणून फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट तयार झालं. ठीक आहे. ही मग तुम्हाला प्रोसेस सांगितली, मधल्या 2 स्टेप सांगितल्या नव्हत्या. ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये झालंय आता, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमध्ये झालंय. इथं 6 कार्बन आहेत. फक्त फ्रुक्टोज जो आहे त्या फ्रुक्टोजच्या पहिल्या नंबरच्या आणि 6 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच झालाय. काही वेगळं नाहीये. फ्रुक्टोज एक मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये 6 कार्बन आहेत. त्यातल्या पहिल्या कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप, 6व्या नंबरच्या कार्बनला दुसरा फॉस्फेट ग्रुप. म्हणून त्याचं नाव काय झालंय, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. आता पुढे तुम्हाला काय सांगितलं की अल्डोजस नावाचं जे एन्झाईम आहे हे काय करतं तर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. इथे बघा ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट 3 कार्बनचं आणि डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट हे 3 कार्बनचं असं 2 मॉलिक्यूल तयार करतं. कारण आतापर्यंत इथं किती कार्बन होते रे, 6 कार्बन होते. त्यातले 3 कार्बन ह्या ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये गेले आणि 3 कार्बन डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटमध्ये गेले. आता हे दोन्ही एकमेकांची मग सांगितल्याप्रमाणे आयसोमर्स असल्यामुळं ह्या DHAP इथं हे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होतं रे, ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेटमध्ये होतं. ठीक आहे. इथं प्रीपॅरेटरी फेज संपली. म्हणजे एकूण 5 स्टेप इथं झाल्या. त्याच्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे पे ऑफ फेज. जी पुढची स्टेप असणार आहे म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचे एकूण किती मॉलिक्यूल तयार झाले, 2 मॉलिक्यूल तयार झाले की तिथं प्रीपॅरेटरी फेज संपते. मग पे ऑफ फेज तिथून चालू होते. म्हणजे दोन्ही मॉलिक्यूल जे आहेत त्या दोन्ही मॉलिक्यूलचं पहिल्यांदा रूपांतर कशामध्ये होतं, इट कन्व्हर्टेड टू 2 मॉलिक्यूल्स ऑफ 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट. कशामध्ये होतं आहे, अजून इथं ATP बाहेर पडतंय आणि पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला, कारण 3 कार्बनचंच आहे, पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतोय म्हणून त्याचं नाव आहे 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट. ऑक्सिडेशन अँड phosphorylation. Hence, phosphorylation is brought about with the help of inorganic phosphate and not ATP. इथं ATP नाही, इथं ATP आता इथून पुढे काय होते रे, तयार होतीये. याच्या अगोदर आपण ATP यूज केलेली, इथे ATP तयार कशी होतीये बघा. बोथ मॉलिक्युल्स ऑफ 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट आर कन्व्हर्टेड इनटू 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड थ्रू अ सेरीज ऑफ रिॲक्शन अकंपनीड विथ अ रिलीज ऑफ एनर्जी. हे जे 1,3 2 मॉलिक्युल्स आहेत 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट, ह्या 2 मॉलिक्यूलपासून रूपांतर कशामध्ये होतं, पुन्हा 2 पायरुविक ॲसिडमध्ये होतं. पुन्हा रिॲक्शन्स आहेत, त्यामध्ये स्टेप्स आहेत, पण ते डायरेक्ट त्यांनी सांगितलंय की 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं, पायरुविक ॲसिडमध्ये होतं. म्हणजेच 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिड तयार होतात आणि हे होत असताना एनर्जी रिलीज होती. बघा प्रीपॅरेटरी फेजमध्ये 2दा आपण ATP यूज केली, इथं मात्र ATP काय होते रे, रिलीज होतीये. दिस रिलीज एनर्जी इज यूज टू प्रोड्यूस ATP4 मॉलिक्यूल बाय सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. आता ही जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी, एकूण किती मॉलिक्यूल, ATP 4 मॉलिक्यूल तयार होतात. आता तयार होण्यासाठी ATP तयार होत असताना इथं कोणती फॉस्फोरिलेशन होत आहे लक्षात घ्या, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. याच्या अगोदर आपण सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन बघितले. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन झाल्यामुळं इथं काय होतीये रे, एनर्जी तयार होतीये. ठीक आहे.
मग थोडक्यात ओव्हरऑल ग्लायकोलिसिसची रिॲक्शन काय आहे, तर आपण इथं ग्लुकोज मॉलिक्युल घेतला होता, 2 ATP यूज केल्या होत्या, 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट झाले, 4 ADP यूज केल्या आणि 2 NAD+ केली. आता ही सगळी रिॲक्शन आहे ही तुम्हाला मी ब्लॅकबोर्डवर ह्या पूर्ण पहिल्या स्टेपपासून 10 स्टेपपर्यंत मी पुढच्या लेक्चरला ब्लॅकबोर्डवर एक्सप्लेन करणार आहे. मग तुमच्या सगळ्या पॉईंट्स हे लक्षात येतील. म्हणजे हे जे 2 स्टेप्स आहेत, कुठल्या कुठल्या प्रिपॅरेटरी फेज आणि पे ऑफ फेज, प्रत्येक स्टेप मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर व्यवस्थित समजून सांगेन. प्रत्येक एन्झाईम्स कोणकोणते आहेत, त्याच्या ट्रिक्स कशा आहेत, कुठं कुठं ATP यूज केली जाते, कुठं रिलीज केली जाते, जे स्कीमॅटिक डायग्रॅम आहे ते स्कीमॅटिक डायग्रॅम मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर एक्सप्लेन करून सांगणार आहे. आता इथं फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं की रिॲक्शन आहे ग्लायकोलिसिसची, ती काय आहे, ग्लुकोज प्लस 2 ATP प्लस 2 IP प्लस 4 ADP प्लस 2 NAD+. हे यूज केल्यानंतर काय तयार होतंय, प्रोडक्ट काय आहे, ग्लायकोलिसिस कंप्लीट होतं, काय मिळते आपल्याला सगळं, तर प्रोडक्टमध्ये आपल्याला 2 पायरावेट मिळतात, 2 पायराविक ॲसिड मिळते, 2 ADP मिळतात, 4 ATP मिळतात. उलट आहे बघा, मग अशा आपण 2 ATP यूज केल्या होत्या, 4 ADP यूज केल्या होत्या, बरोबर आहे. आता इथं 2 ADP प्लस 4 ATP प्लस 2 NADH प्लस H प्लस ट्वाईस H2O. इथे लक्षात ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन पाठ करून ठेवा. ॲक्च्युली ग्लायकोलिसिस ही जी प्रोसेस आहे ती फार कन्फ्युजिंग आहे, ती अशी तुम्हाला स्लाईडवर सांगता येणार नाही आहे. त्यामुळं नेक्स्ट लेक्चरला मी ब्लॅकबोर्डवर पूर्ण एक लेक्चर ग्लायकोलिसिसच्या स्कीमॅटिक डायग्रॅमवर घेणार आहे. तोपर्यंत ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स बघून घ्या. थँक्यू एव्हरीवन.